After completion of this first shifting theorem, we will start second shifting theorem. Firstly, we will see its statement. What is the question? Will ask in that way. State and prove second shifting theorem of the Laplace transform. So what is the statement? See here. Statement. If Laplace transform of f of t is equal to f of s, and second condition is that capital F of t, it has two value, small f of t minus a, second 0, t greater than a, t less than a, then Laplace transform of this capital F of t is equal to e to the power minus as into f of s. So this is the statement. See here, what you have to given that L f of t is equal to f of s. What is this? This is a definition of Laplace transform. And what you have to given that the value of capital F of t is equal to, it has two values, small f of t minus a, second is 0, t greater than a is any arbitrary constant, t is less than a, then Laplace transform of this capital F of t is e to the power minus as into f of s. You have to prove that. तर ह्या ठिकाणी आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. तर प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला अगोदर डेफिनेशनचा यूज करावा लागेल. लॅप्लास ट्रान्सफॉर्मची डेफिनेशन. ओके, सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लॅप्लास ट्रान्सफॉर्म? बाय, तर बघा हे गोष्ट आणि आपल्याला ही गोष्ट दिलेली आहे आणि त्याहून काय करायचं आपल्याला, देनच्या त्याचा पार्ट प्रूव्ह करायचा आहे. सो बाय डेफिनेशन of Laplace transform. What is the definition? Laplace transform of f of t is 0 to infinity e to the power minus st f of t dt. So this is the definition of Laplace transform. Okay, so is equal to, what is this? Is equal to f of s. This is the definition. तर आम्ही सांगितलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला डेफिनेशनचा बरंच यूज आहे. डेफिनेशन, त्याचे स्टँडर्ड फॉर्म्युले, परत आता फर्स्ट शिफ्टिंग थेरम पाहिलं, त्याचे पण आपल्याला ह्या ठिकाणी पुढे आता ती जी कन्सेप्ट आहे फर्स्ट शिफ्टिंग थेरमचा, तो कन्सेप्ट आपल्याला पुढे यूज करायचा आहे. ओके, सो you have to given this part. What you have to given that small capital F of t, it has two value. First is the small f of t minus a and other is the 0. त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. कॅपिटल एफ ऑफ टी ला दोन व्हॅल्यू दिलेले आहेत. कुठल्या कुठल्या दिलेल्या आहेत? एक स्मॉल एफ ऑफ टी मायनस ए, अदर इज 0. आय विल ड्रॉ इट्स डायग्राम. सपोज हियर समथिंग 0, हियर मायनस इन्फिनिटी, here plus infinity, here something a, here a, 2a, 3a, 4a, in that way. Okay, so a greater than, t greater than a च्या पुढं, t greater than a म्हणजे a च्या पुढं
एफ ऑफ टी ची व्हॅल्यू किती आहे, कॅपिटल एफ ऑफ टी ची व्हॅल्यू किती आहे, इट हॅज व्हॅल्यू इन बिटवीन ए टू इन्फिनिटी, याच्या पुढं याची व्हॅल्यू आहे एफ ऑफ टी मायनस ए, इन बिटवीन ए टू इन्फिनिटी, याच्या पुढं एफ ऑफ टी मायनस ए, capital F of t has f of t minus a. And what is the value of f of t when t is less than a? तर कॅपिटल एफ ऑफ टी ची व्हॅल्यू किती आहे, टी लेस दॅन ए असताना 0 आहे. बघा, एच्या अगोदर कॅपिटल एफ ऑफ टी ची व्हॅल्यू 0, एच्या नंतर कॅपिटल एफ ऑफ टी ची व्हॅल्यू स्मॉल एफ ऑफ टी मायनस ए, आणि स्टार्टिंग कुठं करायचं आपल्याला, इकडे समजा 0 पासून विचार करायचा. कारण काय, आवर रेंज ऑफ द इंटिग्रेशन इज फ्रॉम 0 टू इन्फिनिटी, सो डोंट थिंक अबाउट दिस. तर इकडचा जो पार्ट आहे हे आपल्याला विचार करायचा नाही, मायनस इन्फिनिटी टू 0 पर्यंत. कारण काय, आपली डेफिनेशन कुठे स्टार्ट झालेली आहे, 0 टू इन्फिनिटी. सो थिंक फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. म्हणजे दोन पार्ट आहेत, एक आहे एच्या अगोदर आणि एच्या नंतर. एच्या अगोदर किती आहे, याची व्हॅल्यू 0, आणि एच्या नंतर किती आहे, स्मॉल एफ ऑफ टी मायनस ए, हे आपल्याला दिलेलं आहे, स्मॉल एफ ऑफ टी मायनस ए. ओके, त्यानंतर आपण हे डेफिनेशन अप्लाय करू. सो लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ दिस एफ ऑफ टी इज इक्वल टू 0 to a and a to infinity. Divide this integration into two parts, 0 to a to infinity. So here 0 to a plus a to infinity. So what is 0 to a? So I write down as it is here, e to the power minus st f of t dt. So this is the definition of Laplace transform. Here also e to the power minus st f of t and here dt. Okay, so we will put the value of this f of t. आता f of t ची व्हॅल्यू काय आहे, 0 to a मध्ये बघा इथे बघा, 0 to a मध्ये, 0 to a मध्ये f of t ची व्हॅल्यू किती आहे, 0. हे कशामुळे काढले मी, डायग्राम आपण दिलेल्या क्वेश्चन मध्ये 0 to a मध्ये f of t ची व्हॅल्यू किती आहे, यू हॅव टू गिवन द, किंवा ह्याला आपण काय करू, सॉरी आपण इथे कॅपिटल एफ ऑफ टी करू. डेफिनेशन आपण स्मॉल साठी अप्लाय करू शकतो, कॅपिटल साठी अप्लाय करू शकतो. ओके, तर आपण ह्या ठिकाणी काय करूता, कॅपिटल एफ ऑफ टी करूता, इथं पण होगा. ओके, सर्व ठिकाणी म्हणजे हे जे डेफिनेशन आहे कॅपिटल एफ ऑफ टी साठी आहे, कॅपिटल एफ ऑफ टी. ओके, सो सी हियर कॅपिटल एफ ऑफ टी ची व्हॅल्यू टी च्या नंतर स्मॉल एफ ऑफ टी मायनस ए आणि ए च्या नंतर किती, 0. ओके, त्याप्रमाणे 0 टू ए मध्ये कॅपिटल एफ ऑफ टी ची व्हॅल्यू किती आहे, 0 टू ए मध्ये 0 टू ए e टू दी पॉवर मायनस एस टी आणि कॅपिटल एफ ऑफ टी, कॅपिटल एफ ऑफ टी ची व्हॅल्यू किती आहे, इथं 0 दिलेली आहे. 0 टू एच्या मध्ये, 0 टू एच्या मध्ये 0 डी टी प्लस इन बिटवीन ए टू इन्फिनिटी, ए टू इन्फिनिटी ई टू दी पॉवर मायनस एस टी. आणि बघा हे किती आहे व्हॅल्यू, कॅपिटल, हे कॅपिटल एफ ऑफ टी आहे. कॅपिटल एफ ऑफ टी ची व्हॅल्यू किती आहे, स्मॉल एफ ऑफ टी मायनस ए इंटू डी टी, इन ए टू इन्फिनिटी ई टू दी पॉवर मायनस एस टी एफ ऑफ टी मायनस ए इंटू डी टी. सो here Laplace transform of capital F of t is equal to here 0. So this whole part is 0. 0 आहे ना, त्यामुळे सगळंच पार्ट का होऊन जाईल 0. What is the remaining? a to infinity e to the power minus st f of t minus a into dt. Okay, so this is part is remaining. So we'll solve this integration. How to solve this integration? Integration can be solved by using standard formula or by using integration by parts or by using some substitutions. Okay, so f is any arbitrary, so
solving for this, we will use substitutions method. So what is this step? Laplace transform of f of t 0 to infinity e to the power minus st f of t minus a into dt. Okay, so solving for these problems, we will put, for solving this integration, we will put t minus a is equal to any arbitrary constant, any variable u. Okay, so this integration with respect to t. Okay, so we will take its integration of this, we will take its derivative. Derivative of t is the dt, a is a constant, derivative of a is 0, derivative of u is the du. Also, we will convert this integration in the form of u. So because of that, we will change its limit also. This integration in the form of t, we will converting this integration in the form of u. So because of that, we will convert lower limit. Lower limit is here a. This is lower limit a. Okay, lower limit a, upper limit infinity. आता बघा ह्या ठिकाणी टी चं लिमिट काय आहे, टीच्या फॉर्म मध्ये ना, टी चं लिमिट काय आहे, मग लोअर लिमिट ए आहे, अप्पर लिमिट किती आहे, इन्फिनिटी. मग आपण इंटिग्रेशन हे टी मधून यू मध्ये कन्वर्ट करत आहोत. मग ते कन्वर्ट करत असताना आपल्याला लिमिट पण चेंज करावं लागेल, कारण काय आपण टी ह्या व्हेरिएबल मधून आपण यू या व्हेरिएबल मध्ये ट्रान्सफर करत आहोत, म्हणजे त्याची लिमिट पण आपल्याला चेंज करता येईल. मग टी ची लिमिट काय आहे, तर टी चं लिमिट आहे ए आणि हे टी चं लिमिट आहे इन्फिनिटी. हे आहे लोअर लिमिट आणि हे आहे अप्पर लिमिट. ओके, मग आपण काय करूया, आता याचं कन्वर्ट करूया आपण यू मध्ये. कसं करायचं, तर ह्या ठिकाणी ठेवून टाकायचं. लोअर लिमिट काय आहे, टी इज इक्वल टू ए, तर ठेवा मग टीच्या ठिकाणी ए मायनस ए. सो यू इज इक्वल टू 0. ए मायनस ए, यू इज इक्वल टू 0. टीच्या ठिकाणी काय ठेवा, इन्फिनिटी. इन्स्टेड ऑफ दॅट टी राईट डाऊन इन्फिनिटी. इन्फिनिटी मायनस कॉन्स्टंट. कुठल्याही इन्फिनिटी मधून कधी कॉन्स्टंट मायनस होत असेल त्याची व्हॅल्यू पण काय येते, इन्फिनिटी. सो u is equal to infinity. After that, Laplace transform of this capital, here is also capital, Laplace transform of this capital F of t is from 0 to infinity. Okay, instead of this dt, write down d, e to the power this s as it is, so instead of that t च्या ठिकाणी काय लिहा, u plus a. ओके, u plus a स्मॉल, इथे स्मॉल आहे बरं का, स्मॉल f of t minus a. t minus a म्हणजेच काय, f of u. We will simplify this 0 to infinity e to the power minus su e to the power minus sa into minus s ने मल्टिप्लाय केलं into f of u du. So we know that if there is e to the power minus a, e to the power minus b, then this can be written as e to the power a minus b. So separate this. Here Laplace transform of capital F of t integration 0 to infinity e to the power minus su e to the power minus sa f of u into du. So this integration in the form of u. आता हे जे इंटिग्रेशन कशाच्या फॉर्म मध्ये आहे, u च्या फॉर्म मध्ये आहे. u च्या फॉर्म मध्ये आहे म्हणजे आपल्याला u सोडून आपण रिमेनिंग पार्ट बाहेर घेऊ शकतो. Except you can take other part, you can take from outside of that integration. So what is the constant for this integration? E to the power minus sa is a constant. Integration e to the power minus sa is a constant. Integration from 0 to infinity
e to the power minus su f of u and here du. Okay, what is this? Here Laplace transform of capital F of t. आता परत बघा ह्या ठिकाणी डेफिनेशनचा यूज आपल्याला करावा लागेल. डेफिनेशन काय आहे लॅप्लास ट्रान्सफॉर्मची? ओके, आता ह्या स्टेपून काय लिहायचं बघा, आपण इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही आता. Laplace transform is a function of t integration from 0 to infinity e to the power minus st f of t dt is equal to f of s. Laplace transform in function of t integration from 0 to infinity e to the power minus st f of t dt is equal to f of s. म्हणजे आता याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा या पार्टवर, या पार्ट. ओके, म्हणजे इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी असेल e टू दी पॉवर मायनस एस टी एफ ऑफ टी डी टी असेल. ह्याचा आन्सर काय येतं? एफ ऑफ एस. हे आपण स्टार्टिंगपासून बघत आहोत. म्हणजे इथं हे टी जे आहे ना, हे टी हे व्हेरिएबल आहे, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी आहे, म्हणजे टी काय व्हेरिएबल आहे. म्हणजे याचा आन्सर काय आहे? म्हणजे आपण काय घेतलं, ईच्या पॉवरमध्ये जे मायनस मध्ये आणि टी मध्ये आहे ते घेतलं आपण. म्हणजे इथं काय घेतलं आपण? एफ ऑफ एस. ओके, तर ईच्या पॉवरमध्ये जे मायनस आणि टी मध्ये आहे ते घ्यायचं असतं एफ ऑफ एस. म्हणजे इथं टीचा काही संबंध नाही. मग हे दोन्ही कम्पेअर करा, हा पार्ट आणि हा पार्ट. बघा बरं काय होईल. तर लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ दिस कॅपिटल एफ ऑफ टी ई टू दी पॉवर मायनस एस ए. बघा इथं 0 टू इन्फिनिटी 0 टू इन्फिनिटी ई टू दी पॉवर मायनस मायनस यस यस. फक्त इथं टी व्हेरिएबल आहे, इथं काय आहे? व्ही. हियर इज ओनली टी व्हेरिएबल and here is only u variable. U and t both are the variable. What is the meaning of variable? It can be vary. It may be t, it may be u, it may be other v variable, it may be x variable, it may be y variable. So there is no effect on this f of s. म्हणजे याचा आन्सर काय? तर टी असते तर कुठे टी आले का? नाही. मग इथं यू आलं काय? टी आलं का? याचा आन्सर काय येणार आहे? ऑलवेज एफ ऑफ एस. बघा तर इच्या म्हणजे कशावरून आलं हे एफ ऑफ एस इथं? तर ही एफ ऑफ एस येण्याचं कारण हे आहे, म्हणजे याच्यावरून हे येऊ शकतं, म्हणून याच्यावरून हे आहे. बाकीचं पाडायचं लॅप्लास ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू ई टू दी पॉवर मायनस एस ए इंटू एफ ऑफ एस. आणि हाच पार्ट आपल्याला बघा आपल्या थेरममध्ये प्रूव्ह करायचा होता. काय? लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ कॅपिटल एफ ऑफ टी इज इक्वल टू ई टू दी पॉवर मायनस ए एस इंटू एफ ऑफ एस. वी हॅव टू प्रूव्ह दॅट. Laplace transform f of t is equal to e to the power minus as into f of s. Okay, so I will repeat within 2 minutes. So this is the definition of Laplace transform. Okay, definition of Laplace transform. After that, you have to given that capital F of t has two values. First is t is less than a, or there is t greater than a. So greater than a, small f of t minus a, less than a, 0. So I divided this 0 to infinity into two parts, 0 to a to infinity, 0 to a to infinity. After that, in between 0 to a, the value of capital F of t is the 0, so this whole part is 0. A to infinity, the value of capital F of t is f of t minus a as it is. Okay, so here integration from a, remember that this is a, here a to infinity. Okay, so this is a to infinity e to the power minus st f of t minus a into dt. After that, capital F of t 0 to infinity e to the power minus st small f of t minus a dt. So solving this integration, we will put t minus a is equal to v. तर आपण हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं. कसं सॉल्व करतो आपण? स्टँडर्ड फॉर्म्युला इंटिग्रेशन बाय पार्ट्स किंवा सबस्टिट्यूशन्स मध्ये. आता हे काय f हे आर्बिटरी आपल्याला माहित नाही काय ते साइन आहे का कॉस फंक्शनचा आहे का कुठला दुसरा आहे, त्यामुळे मी सबस्टिट्यूशन मध्ये यूज केलं. काय केलं मग या ठिकाणी? t minus a is equal to u. So derivative of dt t is dt, derivative of u is du. After we will change its integration. The t चं लिमिट काय आहे? 0 a to infinity. Put here a minus a, u is equal to 0. T is equal to infinity. Infinity minus a, infinity. 0 to infinity. 0 to infinity. E to the power minus s. What is the t? T is the u plus a. And here f of u du. 0 to infinity. E to the power minus su minus sa f of u du. E to the power minus a to the power minus b is equal to e to the power a minus b. 0 to infinity e to the power minus sa e to the power minus, सेपरेट केलं फक्त इथं. आता हे जे इंटिग्रेशन ते विथ रिस्पेक्ट टू यू न झालं ना,
त्यामुळं यूज होणार रिमेनिंग पार्ट मी बाहेर घेतला, म्हणजे टू द पॉवर मायनस एस मध्ये कुठंच यू नाही, ते बाहेर घेतलं. राहिलं का 0 to इन्फिनिटी टू द पॉवर मायनस एस यू एफ ऑफ यू डी यू. आता हे म्हणजेच काय आहे डेफिनेशन, 0 to इन्फिनिटी टू द पॉवर मायनस एस टी एफ ऑफ टी डी टी म्हणजेच काय एफ ऑफ एस. त्याच्यामुळे हे सुद्धा काय आलं एफ ऑफ एस. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. We will see its example in next lecture. So this is the second theorem. We have studied in first lecture, previous lecture, first shifting theorem and its example, and today we have studied the second shifting theorem, its proof. In next lecture, we will solve the example depends upon the second shifting theorem.